नमस्कार मित्रांनो, आपण या चरित्रसंग्रहाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात, म्हणून या चरित्रसंग्रहाच्या दुसऱ्या पुस्तकाला सुरुवात करीत आहोत. रावण, राजा राक्षसांचा. वर्षाकालातील शेवटलं नक्षत्र सुरू झालं होतं. सकाळपासून सुरू असलेला पाऊस थांबल्यानं कुटीच्या छपरावर आवाज कमी होऊ लागला होता. मी आणि कुंभकर्ण कुटीच्या पाडवीत उभं राहून पावसाचा अंदाज घेऊ लागलो. वातावरणात गारवा जाणवू लागला. पाऊस कमी झाल्यानं शांत असलेल्या पक्ष्यांच्या अचानक घातलेला किलबिलाट ढगांना आव्हान देऊ लागला. अंधार पडू लागल्यानं अनामिक स्तब्धता झाली. काळ्या ढगांची गूढ पळापळ दिसू लागली. कितीही पळाला तरी हवेच्या झुळकीनं तुम्हाला जमिनीवर बसवत लागणार. आभाळाकडं मी मनात म्हटलं. आश्रमात सगळीकडं पानाफुलांचा सडा पडला होता. सर्वत्र चिखल झाल्यानं गुडघ्यापर्यंत वाढलेलं गवत कोमेजून गेलं होतं. आश्रमाच्या कुंपणावरील फांद्या पावसाच्या तडाख्यानं मृत झाल्या होत्या. सकाळपासून कुटीत बसून आम्ही सर्वांनाच कंटाळा आला होता. एका जागी बसल्यानं पायाला मुंग्या येत होत्या. पाडवीतील कोरड्या जागेत गोगलगायी रिंगत होत्या. चिरटांनी गर्दी करून पाडवीवर हक्क निर्माण केला होता. चिखलानं पाय भरणार हे माहीत असूनही मी कुंभकर्ण पाय मोकळे करण्यासाठी पाडवीतून बाहेर पडालो. तोपर्यंत आश्रमातील बरेच जण मुख्याग्रात आले होते. काही स्त्रिया यज्ञमंडपात साफसफाई करू लागल्या. काही जण गोट्यात जळण्यासाठी जमा केलेली लाकडं आणू लागल्या. आमच्या मागोमाग आई गाईचं दूध काढायला गेली. त्यामुळे गोट्यातील गाई म्हशींचं हंबरणं सुरू झालं. त्यांच्या आवाजानं वातावरणात प्रसन्नता येऊ लागली. काही जण साठलेल्या पाण्यात दगड ठेवून पुढं चालण्यासाठी वाट करू लागले. कुंभकर्ण, हळूच चाल, पाय जमिनीवरून पडशील असं म्हणेपर्यंत सगळी भावंड उड्या मारत आश्रमातील मोठ्या अंगणाकडे पळाली. मोहदर, दूषण, महापार स्वखर पाण्यात लोळत खेळत एकमेकांवर पाणी उडवू लागले. चिखलाचं पाणी चुकत मी आश्रमाबाहेर फेरफटका मारायला निघालो. शूर्पा, विभीषण, कुंभकर्ण आणि इतर भावंड खेळ थांबवून माझ्या मागं आली. त्या आश्रमाबाहेर येताच कुंभकर्ण प्रत्येक झाड हडवून त्यावरील पाणी उडवू लागला. हर्षभरीत वातावरणात फुलांचा सुगंध दरवळत होता आणि गवतांवर फुलांच्या वेलींवर रंगीबेरंगी फुलपाखरं उडत होती. मी एकाग्रतेनं त्यांच्या हालचालीचं निरीक्षण करू लागलो. माझी नजर कुंपणाबाहेर वेळी उडणाऱ्या एका मोरपंखी फुलपाखरावर स्थिर झाली. निर्मात्यानं त्या फुलपाखरांच्या पंखावर सुरेख रंग भरले होते. त्याच्या सौंदर्याचा त्याला नक्कीच गर्व असणार. ओल्या गवतावर हळुवारपणे पाऊल टाकत मी जाऊ लागलो. हिरव्या पानांनाळ असलेल्या पिवळ्या फुलांवर बसलेले ते फुलपाखरू खूप सुंदर दिसत होते. वेलीवर बाकी फुलपाखरं नजरेसमोर येऊन माझ्या एकाग्रतेचा भंग करू लागली. त्या मोरपंखी फुलपाखराची चपळता बघून ते लवकरच उडेल असं जाणवलं. मी त्याच्या आणखी जवळ गेलो. त्याच्या पायांची हालचाल आता मला स्पष्ट दिसू लागली. मी हात पुढे केला आणि झटकन 2 बोटांच्या चिमटीत ते फुलपाखरू पकडलं. तत्क्षणी सुटका करून घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली होती. फुलपाखरू हातात येताना मी आनंदानं कुंभकर्णाला हाक मारली. ते सुंदर फुलपाखरू त्याचा हात उंचावून दाखवताच तो माझ्याजवळ आला. त्याच्या मागोमाग इतर भावंडही आली. सर्वजण माझ्या हातातील फुलपाखराकडं कुतूहलानं बघू लागले. मला ते फुलपाखरू पाहिजे असं म्हणत शूर्पानं नाटकी रडणं चालू केलं. पण मी ते कुणालाही देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. तेवढ्यात आईनं हाक मारली, "तसग्रीवा!" आईच्या आवाजानं फुलपाखरू हाताच्या उंजळीत बंदिस्त करून मी कुटीकडं पळालो. सगळी भावंड माझ्या मागं पडत आली. "आई, हे बघ किती सुंदर आहे!" असं म्हणत मी फुलपाखरू आईला दाखवलं. तिनं फुलपाखराकडं एक कटाक्ष टाकला. "मला ते पाहिजे!" शूर्पा नाटकी रडत आईकडं बघत म्हणाली. "दशग्रीवा, सोड या निष्पाप जीवाला. ही उडतानाच सुंदर दिसतात." "आई, राहू दे ना सकाळपर्यंत," मी किंचित नाराजीच्या सुरात म्हटलं. "सोडून दे ते फुलपाखरू. क्षणिक आनंदासाठी त्याचा जीव घेशील का?" आई चढत आवाजात बोलली. "बरं, येतो सोडून." सर्वांकडे बघत मी म्हटलं. इच्छा नसताना मी फुलपाखरू सोडून देण्यासाठी पळत कुंपणाजवळ आलो. सगळे भावंड माझ्या मागं पळत आली. त्यांना उडताना सगळ्यांना पाय बघायचं होतं. बोटांची पकड सैल करून ते मी फुलपाखरू डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवलं आणि हळूवार हालचाल करत ते उडालंही. कुंपणाबाहेर जाईपर्यंत आम्ही त्याच्याकडे एकटक बघत राहिलो. खरंच फुलपाखरं मुक्तपणे उडतानाच्या जास्त सुंदर दिसतात, विभीषण स्मित हास्य करत म्हणाला.
त्यावर सर्वजण मोठ्यानं हसलो. मी लटक्या रागानं त्याच्याकडे बघितलं. तो मान खाली घालून हातानं तोंड दाबत हसू लागला. माझी नजर हाताच्या बोटाकडे गेली. फुलपाखराच्या पंखाचा रंग माझ्या बोटांना लागला होता. पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला. पावसामुळे काही थेंबांमुळे मोरपंखी रंग हातावर पसरू लागला. अचानक पावसाची जोराची सर आली. आम्ही एकमेकांच्या अंगावर गढूळ पाणी उडवत आपल्या कुटीकडे पळालो. कुटीत जाईपर्यंत आम्ही ओले झालो होतो. आता जाताच आईनं अंग पुसायला वस्त्र दिलं. चूल पेटवल्यानं कुटी उबजार झाली. माझं डोकं पुसून ते वस्त्र कुंभकर्णाला दिलं. सोडलं का फुलपाखरू? खात्री करण्यासाठी आईने विचारलं. हो आई, त्याचा छानसा मोरपंखी रंग माझ्या हाताला लागला होता. काय फरक पडला असता सकाळपर्यंत ठेवलं असतं तर? उगाच सोडून द्यायला लावलंस, मी काही चिडक्या स्वरात बोललो. जसं ग्रीवा, बंदिस्त आयुष्याच्या दुःखाची जाणीव झाल्यावर तुला समजेल की मी त्याला का सोडून द्यायला सांगितलं. असं बोलून आई भोजनाची तयारी करू लागली. तिच्या उत्तराकडे दुर्लक्ष करत मी वस्त्र बदलली. ओली झालेली वस्त्र कुटीबाहेर पडवीत वाळायला टाकली. बाहेर गडद अंधार पडला होता. आश्रमातील प्रत्येक कुटीत दिवे लागले होते. आश्रमावर नजर फिरवून मी कुटीत येऊन बसलो. छपरावर पडणाऱ्या पानाचा आवाज कमी जास्त होत होता. चुलीवर शिजणाऱ्या भाताच्या सुवासानं भूक वाढू लागली होती. कोपऱ्यातील दिव्याच्या मंद प्रकाशात बसून आम्ही भोजनासाठी बोलावायची वाट बघू लागलो. उद्या नदीवर जाऊन खेकडे पकडून आणू, मी कुंभकर्णाकडे बघत म्हटलं. उद्या नको, नदीला पूर आला असेल, असं म्हणत आईनं भोजनासाठी बनवलं. तिच्या नकारानं मी नाराज झालो. कुंभकर्ण माझ्याकडे बघून तोंडाकडे करत असला. आम्ही चुलीजवळ जाऊन मांडी घालून बसलो. आईनं पात्रात भात वाढला. कुंभकर्ण आणि बिभीषणानं डोळे मिटून अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. मंत्र पूर्ण होईपर्यंत माझं भोजन सुरू झालं होतं. भक्तांनो, किती वेळ लावता रे मंत्र म्हणायला, मिश्किलपणे हसत मी म्हटलं. जसं ग्रीवा, अन्नपूर्ण देवीच्या मंत्रानं अन्नाची सात्विकता वाढते. अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणं चांगलं नाही का? वडिलांनी सांगितलं होतं की सात्विक अन्न मनाची आणि देहाची सात्विकता वाढवते. पात्राभोवती पाणी फिरवत बिभीषणानं ध्यान देण्यास सुरुवात केली. हो, बरोबर आहे, पण पात्रात वाढलेल्या अन्नाला ताटकळत ठेवणं हा निर्मात्याचा अपमान नाही का? कृतज्ञता जर व्यक्त करायची असेल तर ती निसर्गाप्रती, भात पिकवणाऱ्यांप्रती किंवा ते शिजवणाऱ्यांप्रती करावी, जिचं या अन्ना निर्मितीत काही योगदान नाही. त्या अन्न देवी पूर्ण मध्ये कुठून आली हे वडिलांना का विचारलं नाही कधी? आपली माती खरी अन्नपूर्ण आहे. तिच्यासाठी एकदा मंत्र तयार करा म्हणावं त्यांना. माझ्या खोचक बोलण्याकडील दुर्लक्ष दोघं खाली बसून भोजन करू लागले. जसं ग्रीवा, त्यांचं सोड, तू बनव माझ्यावर एखादा मंत्र, आई माझ्याकडे बघून हसत म्हणाली. हो, मी नक्की बनवून तुझ्यावर मंत्र. नाही तरी इंद्र, अग्नी, वरुण यावर तेच ते मंत्रपठण करून तरी वीट आला आहे. माझं बोलणं चालू असतानाच आईजवळ बसलेली गोम कुंभकर्णानं जोरात मारली. त्या मेलेल्या गोमेकडे आम्ही कुतूहलानं पाहू लागलो. मी असताना आपल्या अन्नपूर्णेला कोणताही जीव त्रास देऊ शकत नाही, असं म्हणून कुंभकर्णानं गोम उचलली आणि आम्हासी दाखवत ती लगबगीनं तो कुटीबाहेर फेकून आला. भोजन झाल्यावर रिकामी पात्र आम्ही पडवीच्या कोपऱ्यात ठेवून आलो. पाऊस कमी झाल्यावर आई तिचं भोजनपात्र घेऊन मावशीच्या कुटीकडे गेली. ती दररोज मावशांसोबत भोजन करायची. पोटभर भोजन झाल्यावर मला सुस्ती जाणवू लागली. अंगावर उबदार वस्त्र घेऊन मी निर्दिष्ट होण्याची वाट बघत पडलो. आम्हा चौघांना झोपता येईल एवढी ऐसपैस कुटी होती. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आम्ही कुटीतच झोपायचो. उन्हाळ्यात मात्र सर्व बहीण भाऊ कुटीसमोरील छोट्या अंगणात झोपायचे. आमचं आणि माझ्या 2 मावशांच्या कुटीचं अंगण एकच होतं. मी, कुंभकर्ण आणि बिभीषण असे तिघे सख्खे भाऊ. महापार्श्व, खर, दूषण, शूर्पणखा, महोदर आणि सर्वात लहान कुंभनशी अशी आम्ही एकूण 9 सावत्र आणि मावस भावंडो. आम्हा भावंडांच्या माता सख्या बहिणी होत्या. आमचे पिता एकच होते, त्यामुळे आम्ही एकमेकांचे सावत्र आणि मावस अशा दोन्ही नात्यांनी बहीण भाऊ होतो. लहान असताना आम्ही सर्व एकत्र राहायचो, पण आता वयाने मोठे झालो असल्याने आई आणि मावशा वेगवेगळ्या कुट्या दिल्या होत्या. आई आणि मावशांचा सगळा जीव शूर्पणखा आणि कुंभनिशीवर आहे असं आम्हा सर्वांना ठाम मत होतं. आम्हाला त्या दोघींचा थोडा मत्सर वाटायचा, परंतु आम्हा भावंडांमध्ये झाले तरी त्या दोघींमुळे कधी परत एकत्र यायचो.
आमच्यातील प्रेम बघून आम्ही सख्खी भावंड की सावत्र असा भेद करणं सहसा कुणाला शक्य होत नसे. आई आणि मावशांची भाषा आश्रमात फक्त आम्हालाच ज्ञात होती. आम्हाला अवगत असणाऱ्या 2 भाषांमुळे आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत असं मला सतत जाणवायचं. आश्रमातील इतरांना फक्त आर्य भाषा येत असे. यमुना आणि गंगा नदीच्या सुरुवातीच्या खोऱ्यांमध्ये आमचा आश्रम होता. पूर्वेला आणि उत्तरेला हिमालयाच्या पर्वतरांगा होत्या. याची त्रोटक माहिती मला होती. आश्रमाच्या विस्तीर्ण कुंपणाच्या आत आमचं विश्व सामावलं होतं. आश्रमात आंबा, पेरू, चिक्कू, चिंच कित्येक झाडं होती. जास्वंद, जाई, जुरी, परिजातक अशा विविध फुलझाडांमुळे आश्रम कायम सुगंध दरवळत असायचा. विहिरीच्या काठावर चाफ्याचं झाड असल्यानं पाण्यावर कायम फुलांचा सडा पडलेला असायचा. मधोमध असलेलं मोठं पिंपळाचं झाड या आमचा केंद्रबिंदू होता. आश्रमाच्या पूर्वेला असलेले यज्ञवेदी आणि मंदिराचा परिसर मोठा होता. बाजूला गाई म्हशींचा गोठा होता. पश्चिमेला अध्ययनासाठी शिष्यांच्या निवासाच्या कुट्या होत्या. त्यांच्या कुट्यांना लागूनच आमच्या कुट्या होत्या. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ पहारेकरी आणि सेवक यांच्या कुट्या होत्या. यज्ञवेदीजवळ मोठ्या कुटीत वडील राहायचे. आश्रमापासून काही अंतरावर गाव असल्यानं आश्रमास लागणाऱ्या वस्तू तिथं मिळत असत. आश्रमात काही सेवक स्त्रिया होत्या. तरी पहाटेपासून आई आणि मावश्या आश्रमाची कामात विघ्न असायच्या. पहाटे वेदपठणाच्या वेळेस दर्शन आम्हाला व्हायचं. यज्ञ, धर्म, वेदांवर त्यांना प्रश्न विचारायची माझी इच्छा असायची. पण आमच्यात साधी चर्चाही कधी होत नव्हती. कधीच आम्हाला भावंडांपैकी कोणाला नावानं हाकसुद्धा मारले नाही. काही काम सांगायचं तर तेही रागात. बऱ्याचदा वडिलांच्या रागीट आवाजातील बोलणं सहन व्हायचं नाही. एकदा त्यांच्या अशा वागण्यानं आईला चिडून विचारलं होतं, तेव्हा योग्य वेळ आल्यावर तुला समजेल, असं ती म्हणाली होती. वडिलांना त्यांच्या दुसऱ्या पत्नीपासून विश्रवण नावाचा एक पुत्र होता. तो देवांच्या धनाचा अध्यक्ष किंवा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत अशा लंकेचा स्वामी होता. कधी तो होणाऱ्या रथात बसून आश्रमात यायचा. त्यांच्या भोवताली सैनिकांच्या गराड्यामुळे मी त्याचा प्रत्यक्ष बघू शकलो नाही. फारच बेडप आणि कुरूप असल्यामुळे त्यांना कुबेर म्हणतात, असं सगळे सांगत. आई आणि मावशांना मात्र कुबेराचा खूप राग यायचा. आई त्यांना सारख्या शिव्या द्यायची. रागाचं कारण विचारलं तर याचं उत्तर वेळ आल्यावर सांगेन असे ती सांगून विषय टाळत असे. नदीत पोहणं, मासे पकडणं, पक्ष्यांची शिकार करणं, औषधी वनस्पती शोधणं हे माझे आवडीचे छंद. आईला कित्येक औषधी वनस्पतीच्या उपयोगाचं ज्ञान होतं. कित्येक आजारावर तिनं तयार केलेला झाडापाल्यांचा काढा गुणकारी ठरायचा. तिच्यामुळे माझा झाडांचा आणि वेलींचा आणि फळांचा अभ्यास होत असे. गाई गुरांना नदीवरून धुवून आणणं, त्यांना चारा देणं, पूजेसाठी फळं तोडून आणणं ही आमची नित्याची कामं. या वर्षी मी 16 वर्षाचा झालो होतो. वयानं सर्वात मोठा असताना मी सर्व भावंडांचा राजा असल्यासारखं वागत असे. कुंभकर्ण, महोदर, महापार्श्व यांच्या दांडगाईनं आश्रमातील सर्व शिष्य आम्हाला घाबरून असत. पहाटे उठून वेद पठण, शिवपूजा, मग भोजन झाल्यावर आश्रमातील कामं आणि अतिथींसाठी आणि यज्ञासाठी येणाऱ्या यजमानांची सेवा करणं, खेळणं, त्यानंतर सायंकाळचं भोजन झाल्यानंतर गप्पा मारत झोपणं हा आमचा सरळ, साचेबद्ध आणि सुखी आयुष्य होतं. त्रैलोक्यात इतकं निवांत आणि आनंदी जीव कोणीच जगत नसेल असं मला वाटायचं. वडिलांना भेटायला विविध प्रदेशातील लोक यायचे. वेदांवर प्रभुत्व असलेले आमचे वडील हे महर्षी पौलतस्य ऋषींचे पुत्र असल्याने त्रैलोक्यात त्यांना विशेष मान. पौलतस्य आजोबा कधी आश्रमात आले तर त्यांच्याशी माझं बोलणं व्हायचं. यमुनेच्या तीरावर त्यांचा मोठा आश्रम होता. त्यांचं मृदू भाषण आणि सतत आस्थेनं चौकशी करणं छान वाटायचं.